रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सृजन द क्रिएशन्स सविनय सादर करीत आहोत वेअर देअर इज अ विल या एकांकिकेचं अभिवाचन. लेखिका डॉक्टर स्मिता दातार. दिग्दर्शक आमचे आम्हीच. नेपथ्य रंगमंचावर आजी आजोबांची खोली दिसते. खोलीत 2 बेड आहेत. एक हॉस्पिटल बेड आहे. पडदा उघडतो. प्रवेश पहिला. आजोबा त्यांच्या बेडवर झोपलेत. आजी त्यांच्या बेडवर बसली आहे. जीवन दारातून गाणं गात आत येतो. बोलतो मास्टर मैं मास्टर भी बोलतो बिंदास डॉक्टर एमडी बोलतो मरने वालों का डॉक्टर. हायला आजी अहो एकटाच उठून बसलात. अहो पडा बिडाल की. थांबा 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 मी बसवतो तुम्हाला. हा टक्क द्या. आईच्या मला कॉफी दे आणि आज भजी हवी. आजी आले का पृथ्वीवर? आजोबा आजी प्रेझेंटेशन नाही. घंटा वाजली तेव्हाच कळलं मला आजी आपल्यात आली. हो, घंटा वाजली म्हणजे सुलोचनाबाई या जगात आल्या. सुलू सुलू भजी करूया. हे जीवन यमुना मावशीला सांग आज भजी करा म्हणाव. काय म्हणाव? म्हणजे अहो म्हणजे काय म्हणावं. उत्तरा वहिनींनी दिल्लीला जाताना यमू मावशीने शिधा भरून दिलेला आहे. तोच पुरून वापरावा लागेल असा आदेश आहे दिल्लीहून. आणि आज रातच्याला वहिनी बी येत्याल. यमुने सुलू सुलू हे बघ मी मकरांना उत्तराशी बोलायला सांगतो. हे जीवन तू जाऊन निरोप दे जा. अरे हजारभर मुळे ती कधी कधी या जगात येते. तिची इच्छा पूर्ण करायला नको का? भजी मी असे ऐकायचेच नाही. हे घ्या आणि बोला डायरेक्ट उत्तरा वहिनीची. उत्तरा नको ती तर दक्षिणा. का? अरे त्या मकरांनी साऊथ इंडियन मुलीशी लग्न केलंय ना म्हणून मी तिला दक्षिणा म्हणतो. हे पण तिला सांगू नको. उत्तराशी मी आता काही बोलणार नाही. नाही हो आजोबा तुमची डेअरिंग नाही म्हणून सांगा. तसं नाही. अरे उगीच वाद नको रे. अरे माझ्या ह्या पॅरालिसिसच्या आजारपणात सगळा खर्च केलाय तरी. आणि तुला सांगू नशीब माझी वाचा वाचली. हे सगळं शरीर लोळा गोळा होऊन पडलाय म्हणून चिडचिड करते रे उत्तरा. तुम्ही घ्या सुनेचीच बाजू घ्या. अरे वा सुलोचनाबाई सगळं कळतंय वाटतं आज. ठीक आहे राहिली भजी राहिली. हे जीवन चांगला फक्कडपैकी स्वयंपाक करावा सांग. अरे आज विनी पण आली आहे ना. परदेशात असा स्वयंपाक मिळतो कुठे? छानस जेवण करायला सांग. जशी आज्ञा महाराज. मला काय म्या नोकर माणूस. तुमची निरोप ते आणला आणि त्यांची निरोप तुम्हाला देणार. आजोबा आता आठवलं मकरंदा तुमच्याशी बोलायचं म्हणाले. मला विचारत होते कधी येऊ. ते काय आपलं डेव्हलपमेंट का फ्युलपमेंट त्याच्याबद्दल बोलायचंय म्हणाले. मकरंद येणार आहे. मग मला समजलं कशासाठी येणार तो. अरे त्या एकाच गोष्टीसाठी तर तो माझ्याशी बोलतो. वाडवडिलांची या घराची बिल्डिंग करायची आहे ना त्यांना. वाडवडिलार्जित म्हणजे हो काय? अगं सुलू माझा विरोध नाहीये ग. मी म्हणतोय वृद्धांसाठी सेंटर काढू. पण मकरंद नाही म्हणतोय. मग वाद आणि नुसते वाद. त्यांच्या लेखी आम्ही ऑक्सिडेशन झालेली माणसं. 1 लिंबू झेलू बाई 2 लिंबू झेलू. कसली माणसं म्हटलं? ऑक्सिडेशन. अरे ती केमिस्ट्री आहे.
हा, आयुष्यभर फार्मसी मध्ये औषधे बनवली ना. अरे पण मी तुला काय सांगतो, तुला नाही कळणार ते. हे बघ जीवन, त्या मकरन आणि उत्तराच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी कधी आहे रे? ते विनी पण आली आहे ना तेवढ्यासाठी. अहो ती बघा, 19 तारखेला 19. 19 19 नव्हे, अंगठे धरून उभा करीन हा, अशुद्ध बोललास तर. चुकलो आजी. तुम्ही पृथ्वीवर आला म्हणजे लया वरडता बघा. मग शिस्त म्हणजे शिस्त. अहो इनामदार, हा, बोला बोला. सूर्य नमस्कार घातलेत का तुम्ही? अहो आजी, पण आजोबा चालतात कुठं? हे जीवन, हा घालतो सूर्य नमस्कार घालतो. मास्तरीण बाई शिस्त म्हणजे शिस्त. आज सुलभा सिस्टर आली नाही का अजून? मला बाथरूमला जायचंय. आजी डायपर लावलंय, आणि असं पण मीच बदलतो की सुलभा सिस्टर गेल्यावर. काय? कुठे डायपर? आणि मी पुरुषाकडून का बदलून घेईन? अहो म्हणजे आज सुलभा सिस्टर येणार नाही ती कामावर. का सुलभास का नाही येणार आहे कामावर? त्याचं काय झालंय, ते के मध्ये एक म्हाताऱ्या नर्स होत्या बघा, शानबाग म्हणून, त्या गचकल्या. नाही म्हणजे गचकल्या म्हणजे वर गेल्या वर. तर समजा सिस्टर गेलात त्यांना भेटायला म्हणजे ते काय म्हणतात तो त्याला, श्रद्धांजली व्हायला गेलो. आणि तिथं सुलभा सिस्टर भाषण बी करतात. आई ग, लवकर. आजी आता हट्ट करू नका, बाथरूम मध्ये नेतो चेअर वरून. नाही, तू नाही. मग कोण? आजोबा? नाही, इनामदार पण नाही. सुलभा. ऐका आजी, आता बाथरूम पण न्यायला घाय होईल. मी जातो, मी बेड पॅन देतो, नाहीतर डायपर मध्ये करा. अरे देवा, इनामदार, हे मला सहन होत नाही हो. परपुरुषाकडून हे असं. सुरू जरा शांत हो. ती घंटा वाजवायची थांब. आजचा दिवस जरा सांभाळून घे. जीवन बेडपॅन घेऊन येतो, आतमध्ये जातो, पडदा सरकावतो. जीवन पडद्याबाहेर येऊन उभा राहतो. नको देवराया अंत आता पाहू. पराठे बाई, झाले का सगळे पेपर तपासून? अहो या मुलांनी कागदावर काय गिरमटून ठेवलंय? गेली बरं आपल्या विश्वास. बरं झालं. हे जीवन हो. तिचा आटोपला काय बघ रे. हा हो आजोबा हो. जीवन ग्लोव्ज घालत आत जातो, पॅन घेऊन बाहेर येतो. बाथरूम कडे जाताना पडदा बाजूला करतो. म्हणा 16 अरे म्हणा ना, 16 दुणे 32. एरवी सोसली नसती तू ही शरीराची विटंबना, पण चालायचंच. शरीर आहे म्हटल्यावर शरीर धर्म चालायचे. तहान लागणार, भूक लागणार, तशी विसर्जन पण चालणार. पण तू मात्र या सगळ्याच्या पलीकडे गेलीस. म्हणजे तुझं डोकं चालत नाही आणि माझे हात पाय चालत नाही. पण तुला दम्याचा त्रास झाला ना की नाही ऐकू. सुरू आता आपल्या जगण्याला काही राम राहिलेला नाही.
खरंय हो, अगदी खरंय. माझ्या तर हातापायातली शक्तीच गेलीये. इनामदार, हा. मला काहीतरी झालंय ना हो. हम्म. मला आठवत कसं नाही. घ्या. सुमे, अगं ये सुमे, आज काचा पाणी खेळायचं आहे आपल्याला. दत्तू, दत्तू, अरे तो बघ, छकडा थांबलाय. अप्पांचं सामान घे बघू. सुमे, आज डाव तुझ्यावर बर का. काल सागर गोट्यात मी जिंकले होते ना. झाल. आजी गेली परत ढगात. हल्ली आजी लय आत बाहेर करतात. हो. वर्गाबाहेर काढीन ह तुला प्रमोद. गृहपाठ का नाही केलास? बघितलं बघितलं जरा भानावर आली की थोडी आशा वाटते, पण आमची दोघांची आयुष्य म्हणतात नो एफर्वेसन्स, ऍसिड बेस रिॲक्शन, सॉल्ट आणि पाणी. त्यातलं सॉल्ट केव्हा संपलंय, फक्त पुचाट पाणी राहिलंय. अरे परावलंबी झालोय रे आम्ही, परावलंबी झालोय. कुठे एकता येत नाही, कुणात मिसळता येत नाही, जीवनाला काही ध्येय राहिलेलं नाहीये. आणि त्यात या घराची बिल्डिंग करायला मकरनला जर मी सही दिली ना, तर तो आम्हालाच घराच्या बाहेर काढेल, अशी उगाच भीती वाटते. अरे नो टेन्शन आजोबा, मै हूं ना, मी सांभाळतो तुम्हाला. माझं नाव है जगजीवनराम बाबूराव खंडाळे, MD. बोले तो मरने वालों का डॉक्टर. MD बोले तो मरने वालों का हे महत्वाचं आहे. जीवन तुला सांगतो, आमच्यासारखे हे जे म्हातारे आहेत ना, ते म्हणजे तारा तुटलेले तंबूर आहे. गवळणी घालून नीट ठेवावं असं पण कुणाला वाटत नाही. बेड पॅन देतात, त्या खाली कोणी पुसत देखील नाही. राग येतो या शरीराचा, या परावलंबनाचा. अरे अरे जिथे श्वास घेणं सुद्धा मेहरबान आहे, म्हणजे दम लागला की ऑक्सिजन, आणि पाय लुळे पांगळे पडले म्हणून व्हीलचेअर, आणि बरं वाटावं म्हणून गोळ्या खायच्या. अरे पण बरं होऊन आम्ही काय कळलं काय या 85व्या वर्षी कुठे जाऊन झेंडे लावणार आहे मी, सांग ना. हा, बघवत नाही तुम्हा लोकांचं आयुष्य. पर तुम्ही लोक जिथे आहे म्हणून आम्हाला 4 घास मिळतात, हे बी खरं आहे. हा, म्हणून आम्ही म्हाताऱ्याने असं लटकायचं काय? अरे जन्म घेणं आपल्या हातात नाही, किंवा मरण्याचा तरी हक्क नको असला पाहिजे. अहो म्हणजे असलाच पाहिजे. हा. नाही त्याच काय आहे, कधी कधी काय होतं, म्हाताऱ्याच्याच मरणाचं एवढं बिल येतं की तरण्याची जिंदगाणी जगून, नाही तर मराला टेकल्यांची कर्ज करतात आणि त्यांच्या पोरांची जिंदगाणी जाते त्यांची कर्ज फेडण्यात. मला सांगा काय उपयोग आहे अशांना जिथं ठेवून. पण डॉक्टर आपल्या आयशी तिलाच करत राहतात. बरे न होणाऱ्यांना आणि मरायला टेकलेल्यांना शेतात जाऊ द्यावं की. जीवन, ऐकतोय मी तुझं सगळं बोलणं. अरे पण डॉक्टर तरी काय करतील सांग ना. सरसकट मारूनही टाकू शकत नाहीत ना लोकांना. कायदा कुठं आलाय आपल्याकडे इच्छा मरणाचा. हे बघ, डॉक्टरांचं काम असतं लोकांना जगवणं, आणि ते काम डॉक्टर करत राहतात. पर सायर काय म्हणतोय, म्हातारा जिथं असताना कोणी फिरकत नाही, आणि म्हातारा मरायला टेकलं की नातलं त्यांना जीवन ठेवायला सांगतात डॉक्टरला. यांना काय होणार नाही ना डॉक्टर. मायला आता व्हेंटिलेटरवरच माणूस म्हणजे सरकारचा गेट पास की नाही, पण नाही, नातलं ते गेट खोलूच देत नाही. अहो नमुने बघितलेत, नमुने. जीवन, मकरन, अरे तेच घेत प्रत्येकाला आपल्या मर्जीनं उघडता आलं पाहिजे. मर्जीने? ते कसं काय? आयुष्य संपत आलं की आयुष्याची घडी घालून ठेवता येतंय, पण ह्या देहाचं काय? ह्या देहाचं काय? पृथ्वीवर निरुद्देश देहाची भरती दिसती.
बाबा, अहो इन्सुलिनची वेळ असते नाही. हो. मग आता ती आज सुरुवात तर आलेली नाहीये. आज आज एमडी मरने वालों का डॉक्टर आपल्या जीवन कडून इंजेक्शन घ्यायचंय काय. हा तर आपण एमडी बर का, आपण सगळं करतो. आयव्ही, कॅथेटर, इंजेक्शन, पंजिंग, ट्यूब, फीडिंग, बल्ब, बीपी, पल्स, एवरीथिंग. मरने वालों का दर्द दूर करने के लिए कुछ. अरे जीवन, ती अरुणा शानबाग सुटली, आपलं कधी ते पाहायचंय. पण ती लवकर सुटली म्हणून बरं झालं. आमच्यापेक्षा वाईट आयुष्य जगत होती ती. तुला सांगतो, 100 पायाचा एक किडा असावा आणि त्याचा एकही पाय चालू नये असं लुळं पांगळं थांबलेलं साचलेलं आयुष्य जगली ती. तिच्यासाठी ती पिंकी विराणी झगडली. आमची व्यथा कोण मांडणार. कोण इराणी? ती सासबावाली? ती स्मृती इराणी, त्याचा मंत्री पण आहे. ह्या पिंकी विराणीनं कोर्टात अपील केलं होतं, म्हणे अरुणा शानबाग व्हेजिटेबल लाईव्ह नको म्हणून. हो, अरे 42 वर्ष कोमात होती ती. ती विराणीबाईचं म्हणणं काय की डेथ विथ डिग्निटी, म्हणजे सन्मानपूर्वक मरण माणसाला मिळायला हवं. पण त्या इतर नर्सनं ते मान्य नव्हतं. त्या नर्सेस मात्र अरुणा शानबागची खूप काळजी घ्यायच्या. हा, सुलभा सिस्टर बी बोलला एकदा, तिचा हॅपी बर्थडे बी करतात म्हणून. पण का हो? तिला कळत असेल का नुसतं सिस्टरांच्या मनाचं समाधान? का बरं काही लोकांच्या हौशी पोटी त्या जात्या जीवाला त्रास? इतका छळ करून माणसं का जीवन ठेवायची? एक बेड अडवून ठेवला नव्हता तिनं. किती पेशंट बरे झाले असते एवढ्या येळात आणि पैशात. जीवन, अरे भक्ती करताना सुद्धा दगडाचा देव उभा करावा लागतो, तेव्हा भक्तांच्या श्रद्धेला धार येते. तसंच हे प्राण कंठाशी आलेला ना, जगायचं नसताना जगवायचं. अरे त्यांना कुठे दुखतंय, त्यांना जगायचं नाहीये, त्यांच्यावर कोण अवलंबून नाहीये. अरे मला विचारा तरी, तुला जगायचंय का मरायचंय ते? का नाका तोंडात नळ्या घालायच्या आणि त्यांची कीव करत राहायची. बाबा, अहो जन्म मरण तो वरचा ठरवतो. आपल्याला काही अधिकार नाही त्यात ढवळाढवळ करायचा. हा, नाव आपलं जगजीवन राम आहे, पण गम मध्ये जीव पण नाही बघू शकत. जीवन डोळे पुसत पुसत बाहेर जातो. आजोबा तो जातो त्या दिशेकडे बघत राहतात. जाऊ पाहे नको देवराया, अंत तपाहू प्राण हा सर्वथा. जाऊ प्रवेश दुसरा. प्रकाश येतो. आजोबा खिडकीजवळ व्हीलचेअरवर बसलेत. हातपाय लुळे आहेत. खिडकीतून दिसणाऱ्या झाडाकडे बघतायत. जीवन खाली बसून त्यांचे पाय चिपतोय. आजी झोपले. हे झाड सुनूला लावलं होतं, मोठ्या आवडीनं लावलं होतं. हिरवगार झाड, तिच्या रसरशीत आयुष्याचं प्रतीक वाटायचं मला. तिचं ते शाळेसाठी धडपडणं, विद्यार्थ्यांना शिकवणं, सतत सतत कामात असणं, पण एकदम एकदम बंदच झालं ते. आणि आता सुनूच्या दुनियेच्या बाहेर आहे. जर भावना पोचत नसतील तर हा मेंदू कशाला हवा रे जीवन? जीवन तू म्हणतोस नको देवराया, अंत आता पाहू. देव माझा अंत बघतोय. हे घ्या पाणी पे. तेच्या मारी सगळं सांडलं आजोबा. इतक्यात विनी जीन टी शर्ट अशा ड्रेसमध्ये आत येते, उत्साहाने सळसळलेली.
हाव आर यू? हाय विनी, अरे कशी आहेस बेटा? जेट लॉग. हो, थोडासा. येताना स्वित्झर्लंडची गारगार हवा आणलेली दिसते. सिरियसली आजोबा, सो हॉट हिअर. मॉम डॅडची अॅनिव्हर्सरी नसती ना तर मी या सीझनला मुळीच आले नसते. बट यु नो, सवय असली पाहिजे. इंडियात येईन कदाचित काही वर्षांनी. हो का? आणि वकिली माझी नोकरी काय म्हणते? इंटरेस्टिंग, व्हेरी हॅपी. वर्क कल्चर खूप छान आहे. आत्ताच फॉर्म बदलली आहे, सो ऍडजस्ट होते हळूहळू. आजोबा, डू यू नो, इन्सिडेंटली आमच्या शाळेचं रियुनियन आहे. सो आजीची नथ आणि नऊवारी साडी हवी आहे. हाऊ इच्छी? नाही, डॅड म्हणाला ती ओळखत नाहीये कोणाला. अच्छा, तुला न साडी हवी आहे ना? वरच्या कपाटात मिळेल. तरीच मी म्हटलं की ही स्वित्झर्लंडची हवा डायरेक्ट आमच्या इथे कशी काय आली? वेली कपाटात खुडखुड करते. दारातून मकरंद आत येतो. विनी, अगं तू इथे काय करतेस? मी तुला खाली शोधत होतो. अरे डॅड, ट्रेडिशनल ड्रेस घालून रॅम्प वॉक आहे आमचा. सो आजीची नथ आणि नऊवारी शोधतीये. नेमकी मम्मा पण ऑफिसच्या कामाला दिल्लीला जाऊन बसलीये ना. नऊवारी घालून रॅम्प वॉक? नवल आहे. हा, बोल उत्तर. हॅलो मक्खन, हा, विनी आली ना? हो आले. अच्छा, बिल्डर के साथ मीटिंग का क्या हुआ? हो, झाली मीटिंग बिल्डरची. बोलणं झालं का अजमेराशी? तो मी बोलतोय त्याच्याशी. अरे तू बाबांशी बोललास का? उत्तरा, मी सांगितलंय बाबांना. आणि प्रॉपर्टीचे पेपर्स? हा, काढतो. बर. आई बाबा कसं आहे? तू ठीक आहे? वेल, हॅव यू टेकन पॉलिसी फ्रॉम हिम? उत्तरा, मी बाबांकडच आहे. नंतर बोलतो. बाय. हे मकरंद, अरे एवढा हळूहळू कशाला बोलतो? ती उत्तरा तिथून बोलतात, सगळं ऐकायला येतं मला. अरे हळू नाही बोलायचं. अरे आमची सून जरी किती मोठ्याने ओरडत असली, बोलत असली ना तरी गोड आहे. दिल्लीवरून रिमोट कंट्रोलने प्यादी हलवली. बाबा, ठीक आहे. अरे युपीए सरकारवर आरोप, टीव्हीवर बातमी आहे. अगं मिनी बेटा, मिळाली का साडी आणि नथ? नाहीतर तुझ्या मम्मीने कुठे कपाटात ठेवली असेल. हा, तिथे चेक कर. आणि काय तुझी नोकरी काय म्हणते? आणि पीएचडीचे थिसेस कसे चालले? ग्रेट गोईंग. टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. ऍक्च्युली मी तुमचा पण इंटरव्ह्यू घेणार आहे. हो. काय विषय काय तुझा? माय टॉपिक इज युथेनेशिया, इच्छा मरण. आजोबा, मला तुम्हाला पण विचारायचंय की आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्हाला कसं वाटतं? मला असं वाटतं. कसं वाटतं? सगळं संपलं आता. सगळं आर यू किडिंग आजोबा? बाबा, हो काहीतरी काय बोलताय? तुम्हाला काय झालंय? अहो, बरे व्हाल यातून तुम्ही. अरे हो, तू काळजी करू नको. तुझ्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या दिल्याशिवाय मी म्हणणार नाही. दॅट्स द स्पिरिट. आजोबा, तुम्ही नेहमी आउट ऑफ द बॉक्स थिंक करता. तुम्हाला आठवतं, मी स्कूलमध्ये असताना शिक्षणाचे फायदे तोटे या विषयावर डिबेट होतं. तुम्ही मला शिक्षणाचे तोटे या विषयावर बोलायला सांगितलं. सगळ्यांनी शिक्षणाचे फायदे सांगितले, मी एकटीनेच तोटे सांगितले. बट टीचर वॉज सो इम्प्रेस्ड. हो, नशीब ती घरात आमच्या आली नाही. म्हणाले असे, कोण हा म्हातारा शिक्षणाचे तोटे सांगणारा म्हणून. तिने आजोबांना टाळी द्यायला जाते. आजोबा एका हाताची 2-3 बोटं हलवतात.
एक हात लुळाच आहे. ओ, वाईट वाटतं आजोबा तुम्हाला असं बघून. तरी तरी एका हातानं थोडं खातो, मोबाईलवर टाईप पण करतो. ही 2 बोट पण हलायला लागली आहे आता, पण आता आता हातात तोंडाची गाठ आहे. आजोबा हसलात का तोंडातला घास बाहेर आला. वेट तोंड पुसतंय तुमचं. पण हा. पण दीदी, हे असं जगणं वाईट ग. एका माणसाला दुसऱ्या माणसाची असणारी गरज संपली की त्याचं अस्तित्व संपलं. म्हणून एक्झिट ठरवण्याचा माणसाला अधिकार हवा, एवढंच माझं म्हणणं आहे. आबा, अहो आज असं का बोलताय तुम्ही? हा, अहो जन्म मृत्यू ठरवण्याचा अधिकार आपल्याला मिळाला असता तर आपण देव नसतो झालो. नो डॅड, अरे स्वित्झर्लंड मध्ये इच्छामरण कायद्याने अलाउड आहे. यु नो, ऍक्टिव्ह युथेनेशिया. ऍक्टिव्ह युथेनेशिया मध्ये हेल्थ ऑर्गनायझेशन लोकांना इच्छा मरणासाठी मदत करतं. फॉर्म्स भरून घेतले जातात. जाणाऱ्याला विचार करायला 3 चान्सेस मिळतात. हा, काही डॉक्टर्सची मतही घ्यावी लागतात. नर्स सगळी तयारी करते, पण मरणाची गोळी मात्र स्वतःच्या हाताने खावी लागते. अरे बेटा, ते सगळं ठीक आहे ग, पण जे आधीच सगळ्याच्या पलीकडे गेले त्यांनी काय करायचं? पण त्यांच्यासाठी पॅसिव्ह युथेनेशिया. म्हणजे पॅसिव्ह युथेनेशियात पेशंटने आधीच मरणाचं विल बनवून ठेवायचं. मग पेशंटला काही कळत नसेल आणि तो अजून जगण्याच्या स्टेटमध्ये नसेल तर डॉक्टर आणि नर्सेस नातेवाईकांच्या परवानगीने त्याला मृत्यू देतात. अगं पण प्रत्येक वेळी लोक कायदा पाळतात. हे कायदेशीर मार्गानेच होतं डॅड. कॅनडा, नेदरलँड, बेल्जियम या देशात तर ऍक्टिव्ह युथेनेशिया कधी झालाय. स्वित्झर्लंड मध्ये तर पूर्वी ज्याला मरण हवंय त्याला टोपलीत बसवून बर्फाच्या डोंगरावरून ढकलून द्यायचे. वा, म्हणजे आता वानप्रस्थाश्रमच म्हणा की. हा तर आपली ती कुंती, विदुर, गांधारी, धृतराष्ट्र बी जंगलातच गेले होते ना का? आपल्याला ज्यातलं कळत नाही त्या विषयात तोंड घालू नये. सॉरी. विने, हा जगजीवनराव माझी आणि आजीची काळजी घेतो, घरातली सगळी कामं करतो. तो म्हणतोय ना ते पण बरोबर आहे. अगं महाभारतापासून ह्या इच्छा मरणाचे दाखले दिसतात. हो, तसं व्हेंटिलेटर वरच्या पेशंटसाठी हल्ली आपल्याकडेही डू नॉट रिससिनेट असं लिहून देऊ शकतो. पण माझ्या मते आपल्या देशात इच्छा मरणाचा कायदा करणे धोक्याचं आहे. अगं कायदा हातात घेऊन लोक जीवच घेतील एकमेकांचा. गॉट इट, नथ मिळाली. अँड सी दिस, माझी जुनी भावली साडी आय एम शुअर मम्माच्याच कपाटात मिळेल. बरं, मला उशीर होतोय. आजी आजोबा, निघते मी. विने, बेटा सांभाळून जा. हो, बाय. बाय. या मकरंदराव, या दिल्लीत वाटाघाटी सुरू झाल्या. आजच्या ठळक बातम्या. तुम्ही पण ना, चला निघतो मी पण. बाय. आजोबा, हा? मला एक कळत नाही, हा. ते संतांनी समाधी घेतली ते काय होतं? समाधी, प्रवेशन, संथारा, ही सगळी इच्छा मरणाचीच रूप आहेत. पण मोठ्या माणसाने घेतली की समाधी, आणि आमच्यासारख्याने घेतली तर ती आत्महत्या. म्हणून इच्छा मरणाचा कायदा येईपर्यंत जगायचं. कंटाळा करत जगायचं किंवा जगायचा कंटाळा करायचा. बरोबर ना जगजीवन राम? बरोबर आजोबा. प्रवेश 3. रंगमंच उजळतो. आजी आजोबांची खोली. खोलीत आजी आजोबा आपापल्या बेडवर झोपलेत. जीवन दबक्या पावलांनी आत येतो. जीवनच्या हातात
उशी आहे, जिवंती आजींच्या नाकावर दाबतो. आजींची घुसमट, आजीगत प्राण. जीवन आता आजोबांकडे जातो. आजोबांच्या नाकावर उशी दाबतो. आजोबा गतप्राण होतात. आजी, आजोबा, मला माफ करा आजोबा. चिरण, मला मला विचित्र स्वप्न पडलं वाटतं. आजी, अपनी तो जस तस कट जाएगी. आजोबा, हा, अंगठा हलवा आजोबा. हा, हात वरती उचलायचा प्रयत्न करा. आजोबा, आपका क्या होगा जनाब आली, आपका. काय होईल रे माझं? आई, अरे तू गाणं म्हणतोस ना, आप का क्या होगा. अहो ते असंच टाइमपास. टाइमपास. अरे तोच टाइमपास होत नाहीये रे. वाचावं म्हटलं तर वाचवत नाही. ती बघा तरी किती, आणि तुझ्याशी बोलू जरी किती, आणि सुरू तर या जगातच नाहीये. अरे अरे ते पूर्वीचे दिवस आठवतात रे. तडाडीनं काम करण्याचे, लॅब मध्ये जाऊन पुन्हा केमिकलशी खेळावं असं वाटतं, प्रयोग करावेसे वाटत. मी आता काय बरा होणार नाही, डॉक्टरनी तर केव्हाच सांगितलं. माझ्या उद्यासाठी, माझ्या आज मध्ये काहीच उरलेलं नाहीये रे. जीवन बदल हवंय. मी काय करणार? कायदा नाही ना तसा आपल्याकडे. मी माझ्या हातात घेईन कायदा. म्हणजे काय करणार तुम्ही? म्हणण्यासाठी मी तुझी मदत घेईन. माझी? करशील ना? हा, करेल. म्या माझ्या बालला लहानपणापासून हातरुणात पाहिलाय. येट झाला होता त्याला. बा मरायला बी नाही आणि जिता बी नाही. माझ्या आईनं कष्ट उपस, त्याची दवाने आमची पोट. एक दोन डाव तर पुन्हा पुरुषासंग बी गेली. का? मला भूक लागली म्हणून. तवाच वाटायचं संपवून टाकावा बाला, पण डेअरिंग नाही झाली. अरे जीवन, लहान मुलासारखं रडतोस काय? डोळे पुस. अरे मी गंमत केली रे, मी गंमत केली. डोळे पुस. अरे वा, तो माझा मोबाईल दे, आणि जा. उत्तरा दिल्लीवरून आली का बघू रे. जा, दे माझा मोबाईल. हो हो आजोबा. हो. बाई, झाले का बाहुलीशी खेळून? मी की नाही, आज तुम्हाला एक नवीन खेळ सांगणार आहे. नवीन खेळ? नवीन खेळ. अप्पा, नवीन खेळ शिकवणार? हे बघा, बाहुलीला ना रोज वाटीतला खाऊ भरवायचा. मी सांगितलं की तुम्ही पटकन वाट्या भरायच्या.
कबूल. हो अप्पा, कबूल. नवा खेळ. आणि आणि हे बघा, आपली आपली ही ही गंमत कुणालाही सांगायची नाही. जयंता, मी कोणालाच सांगणार नाहीये, पण मला नाही लग्न करायचं त्या विलासशी. हो. मी प्रेम केलंय रे तुझ्यावर. आणि जयंता, तुझ्यासाठी मी आई बाबांना पण सोडायला तयार आहे. हो. हो. आज तुझी वाट पाहिली स्टेशनवर. येशील ना? माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. उपड्या हातावर दोन दोन छड्या मिळतील हा गृहपाठ नाही केला तर. सोनवणे, बोलतोयस का वर्गात? बाकावर उभा राहा. सुरू सुरू किती ग प्रेम केलंस तू माझ्यावर. माझ्यासाठी तुझ्या आई वडिलांना तू सोडून आलीस. पण मला आता जायचं आहे ग. पण तुला सोडून मी कसं जाऊ? आजोबा, कशी दिसते मी? सुरू, अगदी सुरू. आजोबा, आजोबा प्लीज डोंट क्राय. आजोबा. लहान माझी भावली, मोठी तिची सावली, नटेला उडविते, घारे डोळे फिरविते. प्रवेश 5वा. आजी आजोबा झोपले आहेत. मकरंद आईजवळ बसलाय. उत्तर आणि विनी आजोबांच्या पायाजवळ बसलाय. अरे डॅड, शेवटी गोळी द्यावी लागली आजोबांना. तेव्हा झोपले. खूप डिस्टर्ब झालेत. हो बेटा, त्यांना आता स्वतःचं दुखणं सोसत नाहीये आणि आईचं दुखणंही बघत नाहीये. किती हाल माणसाचं. व्हॉट कॅन वी डू? आपले काय कमी हाल चालले? इन 5 साल में कई टूर जा नहीं पाए. अगर सिनेमा देखने गए तो कहीं घर से फोन ना आ जाए उसका टेंशन अलग. विनी, आता तू एवढं बोलवतीयस पण तुझ्याकडे येणं झालं नाही. घरात सगळा आजारपणाचा वास भरून राहिला. मम्मा, तू दिल्लीला ट्रान्सफर का घेतलीस मग? वी शुड थिंक प्रॅक्टिकली अँड फायनान्शियली. विनी, तुझ्या डॅडने व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली नाहीये ग. त्यांची कंपनी बंद पडली. व्हॉट? तुम्ही हे आत्ता सांगताय मला? Why to bother you? I mean, you have your own challenges there. उगाच कशाला इकडचं टेन्शन. So I only said yes to my promotion. सारखं टुरिंग असतो, कंटाळा येतो, दमते, पण पगार 7,000 वाढला. परच वेगळे, आई बाबांची आजारपण, जीवनचा पगार, औषध, खर्चाला 1000 वाटा फुटले. विनी, अगं म्हणून आम्ही बाबांना सांगतो जागा अजमेरा बिल्डरला देऊया. हा, जागा थोडी कमी मिळेल म्हणाला, पण बाबांना पटत नाहीये ग. ओ गॉड, सो मेनी प्रॉब्लेम्स. मला आजी आजोबांचं फार वाईट वाटतंय. आणि टू बी फ्रँक, तुमचं पण. बट नो सोल्युशन. चला, त्या दोघांना झोप लागलीये. तुमच्या अॅनिव्हर्सरीची थोडी तरी तयारी करूयात. चला. आजोबा जागेच आहेत. ते डोळे उघडतात. प्रवेश 6वा. आजी आजोबांच्या खोलीत उत्तरा, विनी, मकरंद, जीवन आहेत. बाबा, काल आम्ही अजमेरा बिल्डर सोबत मीटिंग केली. त्यांनी आता आपल्या सगळ्या अटी मान्य केल्या. तो आपल्याला 2 मजले पण द्यायला तयार आहे. पण फायनल डिसिजन हा आता तुमचाच असेल, जागा विकायची की नाही. आजोबा, तुम्हाला उपमा हवा होता ना आज? काल म्हणाला होतात तसं. मी केला होता उपमा.
तुमच्यासाठी खास. कसा झाला होता? आवडला तुम्हाला? आजोबा 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 गेट अप. बाबा, हे आई, बाबा, Oh आजी. God, बाबा. I think something is wrong. मकरंद, हा? अरे का राधिनी पण तू बघून आला होतास ना? मग आज ही असं? अगं नाही माहित ग. सकाळी जीवननी नाश्ता भरवला. आईला गेले 4 दिवस काहीच कळत नव्हतं. ती बघ विधीची भावली घेऊनच झोपून आहे. अगं मी तुला सांगितलं होतं ना फोनवर. आजी आजी आजोबा आजोबा उठाळा आजोबा. मी जीवन तुमचा एमडी. बोला ना आजोबा. मकरंद, I told you many times, शुगर चेक करत जा. कधी केली होती शुगर चेक? मकरंद आणि जीवन तुम्हा दोघांचे लक्ष नव्हतं ना? I think they are no more. अगं पण दोघं एकदम. डॅड हे बघ, आजोबांचा मेसेज. एक व्हॉइस मेसेज पण आहे. अगं मग प्ले कर ना, प्ले कर. हो. सगळे सकाळी उपमा छान झाला होता. म्हणजे मीच करायला सांगितलं होता. मऊ मऊ लुसलुशीत माझी सुलू खाऊ शकेल असं. माझ्याकडे सायनाईड होतं, ते मी जीवनला दिलं आणि त्याला सांगितलं की सुलूच्या उशी खाली ठेव. त्याला वाटलं हे पोटाचं औषध आहे, त्यांनी ठेवलं. सुलूला सांगितलं बाहुल्यांच्या वाट्यांमध्ये ठेव, आता जीवन येईल आणि उपमा वाट्यांमध्ये भरेल. माझ्या इच्छा मंडळाला मीच जबाबदार आहे. माझ्या इच्छा मंडळाला आणि सुरूच्या मंडळाला मीच जबाबदार आहे. मग तर मी माझं वील लिहून ठेवलं आणि हो तुझ्या त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या केल्या. 2 बोट चालत नव्हती पण प्रॅक्टिस करत होतो सही करण्याची. आणि हे बघ, ह्या आपल्या बिल्डिंग मध्ये इच्छा मंडळाचं सेंटर काढायला विधीला जागा दे. आणि त्या सेंटर मध्ये जीवनला कायमस्वरूपी नोकरी द्या. इच्छा मंडळाचा कायदा लवकर येऊ दे आणि तो संमत होऊ दे. हीच इच्छा. इच्छेनं मरताना सुद्धा माणसाच्या किती इच्छा बघा. विधी आणि जीवन, गुड बाय. आजोबा.